ठिकाणी आपण जे शास्त्रभाग निवडलेले आहेत, 2 शास्त्रभाग निवडले. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय वचन 28 आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर इतिहासाचं पुस्तक 20 अध्याय आणि वचन 20. ऐकूया आपण देवाचं वचन. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 28 वचन. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला. काय आशीर्वाद दिला? काय बोलला देव? फलद्रूप व्हा. फलद्रूप व्हा. आपण प्रत्येक जण फलद्रूप व्हा. शेजारच्याला सांगा फलद्रूप व्हा. फलद्रूप व्हा. मागच्याला सांगा फलद्रूप व्हा. फलद्रूप व्हा. जे मला टीव्ही चॅनलवर ऐकत आहे, जे मला मोबाईल चॅनलवर ऐकत आहे, जे मला घरातून ऐकत आहे, जे मला हॉस्पिटलमधून ऐकत आहे, जे मला प्रवासात ऐकत आहे, जे मला जेवताना ऐकत आहे, जे मला झोपताना ऐकत आहे, कमॉन आपल्या आत्म्यात स्वतःला म्हणा आणि जर शेजारी कोणी त्याला म्हणा फलद्रूप व्हा. बोला फलद्रूप व्हा. पुढे सिस्टर. बहुगुणित व्हा. बहुगुणित व्हा. पृथ्वी व्यापून आणि टाका. पृथ्वी आपण टाका. आणखीन एक शास्त्रभाग इतिहासाचं दुसरं पुस्तक याचा 20 अध्याय आणि 20 वचन. ऐका देवाचं वचन. ते अगदी पहाटेस उठून ते अगदी पहाटेस उठून ताकोबाच्या अरण्यात जाण्यास ताकोबाच्या निघाले. अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले. ते जाऊ लागले. तेव्हा तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला. हा जो राजा आहे हा उभा राहून म्हणाला. अहो यहूद्यांनो. ऐका. अहो यहूद्यांनो. अहो यरूशलेम अहो निवासी. यरूशलेम निवासियांनो. जन हो ऐका. ऐका. तुम्ही ऐकताय का सर्वजण? ऐका. तुमचा देव परमेश्वर. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा. याच्यावर विश्वास ठेवा. कोणावर विश्वास ठेवायचा आहे? कोणावर विश्वास ठेवायचा आहे? परमेश्वर. तुमचा देव परमेश्वर, आकाश पृथ्वी निर्माण करता देव परमेश्वर, याच्यावर आम्हाला या वर्षात काय ठेवायचं आहे? विश्वास ठेवायचा. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. तुम्हाला ताकद प्राप्त होईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या मसलमध्ये, तुमचा जीव, आत्मा आणि शरीर यामध्ये ऊर्जा येईल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवणार आहात. जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवणार आहात तर, जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवणार आहात तर तुम्हाला या वर्षामध्ये ताकद मिळणार आहे. म्हणा मी आज देवावर विश्वास ठेवतो. मी आज देवावर विश्वास ठेवतो. मुखाने नव्हे, आपल्या हृदयातून तो आवाज झाला पाहिजे. आपलं हृदय धडधड झालं पाहिजे. जसं मी बोलतो मी कोणावर विश्वास ठेवतो. देवाचं वचन सांगतं यहोशाफाट राजा त्यांना म्हणतो की जी लढाई तुम्हाला लढायची, जे शत्रू तुमच्या दिशेने येत आहे, घाबरू नका. शत्रूला घाबरू नका. शत्रूच्या हत्याराला घाबरू नका. देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला पदोपदी प्रत्येक क्षणी कोणावर विश्वास ठेवायचा आहे? आता या वर्षामध्ये माझा भावविषय, माझं श्रद्धास्थान, माझी प्रत्येक गोष्ट जर कोण असला पाहिजे तर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुमचा आणि माझा थारणारा प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. बोलो येशू मसीह की जय. पुढचा भाग वाचा. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेशावर आता विश्वास दुसरा ठेवा. भाग जो मी सांगत आहे, या वर्षात पहिली गोष्ट तुम्हाला आणि मला कोणावर विश्वास ठेवायचा आहे? कोणावर विश्वास ठेवायचा आहे? परमेश्वरावर. आणि त्याच्या बरोबर आम्हाला पाहायला मिळतं, देवाचं वचन सांगतं देवावर विश्वास ठेवताना तुम्ही खंबीर होणार आहात. आणि देवाचे जे सेवक आहेत, देवाचे जे संदेष्टे आहेत, देवाचे जे पास्टर्स आहेत, सुवार्तिक आहेत, प्रॉफेट आहेत, आणि जो कोणी परमेश्वराच्या मंदिरामध्ये, अंगणामध्ये सेवा करत आहे, शास्त्र आम्हाला सांगतं त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. कोणावर विश्वास ठेवायचा आहे? संदेशावर कोणावर विश्वास ठेवायचा आहे? कोणावर विश्वास ठेवायचा आहे? सेवकावर. म्हणा या वर्षात मी सेवकावर विश्वास ठेवणार. सेवकावर विश्वास. म्हणा या वर्षात मी सेवकावर विश्वास ठेवणार. मी सेवकावर विश्वास. अजून थोडं ऍड करतो. म्हणा या वर्षात मी माझ्या सेवकावर विश्वास ठेवणार. माझ्या सेवकावर विश्वास. आमेन म्हणा. आमेन. आणि जर तुम्ही तुमच्या सेवकावर विश्वास ठेवणार आहात, मला कुठलीही मंडळी ऐकत असेल, मला कुठलाही भाऊ ऐकत असेल, मला कुठलीही बहीण ऐकत असेल, मी आपल्याला देवाचा दास या नात्याने उत्तेजन देतो. जर या वर्षात यश पाहिजे, जर या वर्षात बरकत पाहिजे, जर या वर्षात आशीर्वाद पाहिजे, जर या वर्षात फलद्रूप व्हायचंय, बहुगुणित व्हायचंय, यशस्वी व्हायचंय, तर सगळ्यात पहिले आपल्या देवावर विश्वास ठेवा. आणि त्याच्यानंतर जो सेवक तुम्हाला दिलेला आहे, जो दास तुम्हाला दिलेला आहे, जो पालक तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या पालकासारखा दुसरा तिसरा तुमच्यासाठी दुसरा कोणी नाहीये जो तुमच्यासाठी प्रार्थना करतो, गुडघे टेकतो, अश्रू ढाळतो, उपवास धरतो, व्हिजिट करतो, उत्तेजन देतो, तुमचे अश्रू पुसतो, तुम्हाला आधार देतो, तुमच्या चुका झाकतो, तुमच्यावर प्रेम करतो. आपल्या पालकावर विश्वास ठेवा. आपल्या पालकावर विश्वास ठेवा. या मंडळीच्या पालकावर विश्वास ठेवा. आपल्या पालकावर विश्वास ठेवा. आणि जे कोणी मला ऐकत आहे, तुमच्या पालकासारखा
या जगात दुसरा आणि तिसरा कोणीच चांगला पालक नाही. आमेन म्हणा. देवाने तुम्हाला सर्वश्रेष्ठ पालक दिलेला आहे आणि त्या पालकावर ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवाल काय होताल म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. यशस्वी व्हाल. मी फक्त शास्त्रभाग वाचायला लावलाय, आता मी संदेशाला सुरुवात करणार आहे. बोला येशू मसीह की. 2 शास्त्रभाग आज मी तुमच्या समोर ठेवलेत आणि हे जे 2 शास्त्रभाग आहेत चर्च, हे 2 शास्त्रभाग तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचे आहे या नवीन वर्षात, या येणाऱ्या सीझन मध्ये आशीर्वादित होण्यासाठी. आम्ही जो पहिला शास्त्रभाग वाचला, या शास्त्रभागामध्ये आम्हाला उत्पत्ती पाहायला मिळते आणि आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने जगात काहीच नव्हतं, जगच नव्हतं, सगळं काही शून्य होतं. 5 दिवस ज्या पृथ्वीवर तुम्ही बसलात या पृथ्वीची निर्मिती केली. जी हवा किंवा जे मंडल, जे ऑक्सिजन आणि जे नक्षत्र, जो स्वर्ग आणि जो निसर्ग, जे झाडं, हे सगळं त्याने निर्माण केलं. जे तुम्हाला डोळ्याला दिसतं हे सगळं त्याने निर्माण केलं आणि 6व्या दिवशी त्याने पुरुष आणि स्त्री निर्माण केलं. कितव्या दिवशी? 6व्या दिवशी. आणि ज्यावेळेस त्यांना निर्माण केलं त्याने त्यांना जवळ घेतलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितलं की फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा, फलवंत व्हा. हे वर्ष आपल्या प्रत्येकासाठी फलद्रूप होण्याचं वर्ष असणार आहे. आमेन. हे वर्ष आपल्या प्रत्येकासाठी फलवंत होण्याचं वर्ष असणार आहे. मला सांगू द्या, माझा जो विषय आहे या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. तुमचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. तुमचं फळ तुमच्या पदरी पडणार आहे. तुम्ही तुमच्या फळाला उपजवणार आहात आणि तुम्ही तुमच्या फळाला जन्माला घालणार आहात. देव यांना म्हणतो की फलदायी व्हा. हे वर्ष फलदायी होण्याचं वर्ष आहे. फलदायी होणं म्हणजे तुम्हाला तुमचा मोबदला मिळणं, फलदायी होणं म्हणजे तुम्हाला तुमचं वेतन मिळणं, फलदायी होणं म्हणजे तुम्हाला तुमचं प्रतिफळ मिळणं, तुमचं बक्षीस मिळणं. ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ते तुमच्या पदरी पडणार आहे. कोणी आमेन म्हणेल का? ज्याच्यासाठी तुम्ही या मंदिरात दर आठवडे येता ते तुम्हाला मिळणार आहे. कोणी मोठं आमेन म्हणेल का? ज्या आजारासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात बरा हो म्हणून, या वर्षात तो आजार बरा होणार आहे. कोणी देवाच्या वचनासाठी आमेन म्हणेल का? हे वर्ष तुमच्या आरोग्याचं वर्ष असणार आहे. जे अश्रू तुम्ही ढाळतात या वर्षामध्ये ते अश्रू आशीर्वादामध्ये बदलणार आहे. बोलो येशू मसीह की. हे वर्ष तुमचं असणार आहे कारण देव म्हणतो माझ्या मुली, माझ्या मुला आशीर्वादित हो, फलदायी हो. घे तुझं बक्षीस, घे तुझा बोनस, घे तुझं प्रतिफळ, घे तुझं वेतन आणि घे जे तुम्हाला मागत आलेलं आहे त्याचं प्रतिफळ. आणि म्हणून आम्हाला शास्त्र सांगतं की देव म्हणतो फलदायी व्हा. या जगात जगत असताना मला आपल्याला गुड न्यूज सांगू द्या की तुमच्यासाठी परमेश्वराने प्रतिफळ ठेवलेलं आहे. प्रभूमध्ये तुमच्या कोणाचेही श्रम व्यर्थ नाही आहेत, कोणाच्याच प्रार्थना ओलांडल्या जात नाही, कोणाचाच विश्वास धिक्कारल्या जात नाही, कोणाचीच आराधना रिजेक्ट केल्या जात नाही. ज्या प्रार्थना तुम्ही करत आहात, जे उपवास तुम्ही धरत आहात आणि प्रभूवर जो विश्वास तुम्ही राखलेला आहे या वर्षामध्ये परमेश्वर त्याचा सन्मान करणार आहे. परमेश्वर तुमच्याकडे येणार आहे, तुमचे अश्रू पुसल्या जाणार आहे आणि परमेश्वर तुमच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहे. टाळ्याचं अर्पण देवाला देऊया, टाळ्याचं अर्पण देवाला देऊया. हालेलुया. स्त्री आणि पुरुष यांना देव म्हटलं आशीर्वादित व्हा, फलदायी व्हा. जसं मी बायबलचा अभ्यास करतो, जसं मी बायबल वाचतो, बायबल हे आशीर्वादाचं पुस्तक आहे. म्हणा माझं बायबल हे आशीर्वादाचं पुस्तक आहे आणि यामध्ये आम्हाला हजारो आशीर्वाद पाहायला मिळतात. जवळजवळ 7,500 पेक्षा जास्त मोठे आशीर्वाद बायबलमध्ये आहेत. हजारो आहेत पण त्यातले प्रमुख किंवा मोठे जे आशीर्वाद आहे 7,500 पेक्षा जास्त आशीर्वाद आहे आणि या 7,500 आशीर्वादामध्ये 600 आशीर्वाद जे आहेत ते त्याच्या मुलींसाठी, मुलांसाठी ठेवलेले आहे आणि ते हे आहे की मी तुम्हाला प्रतिफळ देणार आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मी तुम्हाला बहुगुणित करणार आहे, मी तुमचं भलं करणार आहे, मी तुमचं कल्याण करणार आहे, मी तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार आहे. हे वर्ष, या वर्षामध्ये परमेश्वर तुमचं भलं करणार आहे, परमेश्वर तुमचं कल्याण करणार आहे आणि जसे तुम्ही आले किंवा जसे तुम्ही मागच्या वर्षातून इथपर्यंत आले तसे तुम्ही राहणार नाही. या वर्षात परमेश्वर किती चांगला आहे याचा तुम्ही अनुभव घेणार आहे. आमेन म्हणा. या वर्षामध्ये प्रभू तुम्हाला जवळ घेणार आहे आणि तुम्ही जे त्याच्या मळ्यात काम केलेलं आहे, तुम्ही जे त्याच्या अंगणात रोवलेलं आहे ते पिकणार आहे, ते उगवणार आहे आणि तुमच्या पेंड्या तुमच्या पदरी पडणार आहे, तुमच्या पेंड्या तुमच्या पदरी पडणार आहे, तुमचे उत्तर तुमच्या पदरी पडणार आहे आणि जे कधीच तुम्ही अनुभवलं नाही या वर्षात तुम्ही अनुभवणार आहात. आमेन.
या वर्षामध्ये देवाचा आत्मा तुमच्यावर येणार आहे आणि तुमच्या जीवनात मोठे मोठे काम होणार आहे. बोलो येशू मसीह की. बायबलचं जे पहिलं पुस्तक आहे हे प्रतिफळाने सुरू होतं. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय वचन 17 जर तुम्ही वाचलं, देवाने आदाम आणि हवेला सांगितलं तुम्ही या बागेत राहा, वाटेल ते खा, फक्त मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. जर खाताल तर मराल आणि जर खाणार नाही तर किती वर्ष, जर खाणार नाही तर किती वर्ष जागाल. व्हेरी गुड. मरण त्यांच्या जीवनात नव्हतं, त्यांना सार्वकालिक जीवनासाठी निवडलं होतं, त्यांना अनंतकालिक जीवनासाठी निवडलं होतं. पहा, बायबलचं पहिलं पुस्तक उत्पत्तीची सुरुवात ही देणेने आणि ही आशीर्वादाने आणि ही प्रतिफळाने. बायबलचं शेवटचं पुस्तक प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 12 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी शास्त्र मला सांगतं, पहा मी लवकर येतो आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मी वेतन देणार आहे, प्रतिफळ देणार आहे, बक्षीस देणार आहे, रिझल्ट देणार आहे. तुम्ही प्रभूसाठी जे काही करत आहात, मग ते उत्पत्तीचं पुस्तक असो किंवा प्रकटीकरणाचं पुस्तक असो, देव हा प्रतिफळ देणारा देव आहे, देव हा उत्तर देणारा देव आहे, देव हा न्याय करणारा देव आहे आणि देव हा आशीर्वाद देणारा देव आहे. आमेन. कारण आत्मिक दुष्काळ आहे, अनेकांचं जीवन आत्मिकरित्या सुख पडलेलं आहे, अनेक जणांना कदाचित देवाचा जवळ अनुभव आलेला नाहीये, अनेकांच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या नाहीयेत, अनेक जण प्रार्थना करू प्रार्थना करणं बंद केलेलं आहे, अनेकांनी बायबल वाचलंय पण काही आशीर्वाद मिळाले म्हणून वाचणं बंद केलंय, अनेक जण निराशेमध्ये आहेत, अनेकांना आरोग्य मिळालेलं नाहीये, अनेक जण आपल्या स्वप्नापर्यंत गेलेले नाहीयेत, अनेकांच्या आशा भंग झालेली आहे, अनेकांच्या जीवनात वादळं आहेत. अशा परिस्थितीतून आम्ही जात असताना, या परिस्थितीत आम्ही असताना मी आपल्याला सर्वश्रेष्ठ गोष्ट सांगतो काय करायची, तर ती ही आहे, देवावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल आणि देवाच्या सेवकावर विश्वास ठेवा म्हणजे या वर्षात तुम्ही आशीर्वादित व्हाल, यशस्वी व्हाल, बहुगुणित व्हाल, फलद्रूप व्हाल. बोला येशू मसीह की. या निराशेतून जात असताना, या आत्मिक दुष्काळातून जात असताना बऱ्याच वेळा आमच्या जीवनात आत्मिक वांजुटापणा आलेला असतो. मी आत्मिक शब्द लावत आहे, समजते सगळ्यांना. कोणता दुष्काळ? तिथं काही दिसत नाहीये. 23 गेले, 22 गेले, 21 गेले, माझे आशीर्वाद माझ्याजवळ आलेले नाहीयेत, लेकरं हाताच्या बाहेर गेलेले आहेत, पैशाचे कामं झालेले नाहीयेत, घराचे प्रॉब्लेम सुटलेले नाहीयेत, बिझनेसमध्ये प्रॉफिट होत नाहीये, वैवाहिक जीवन डिस्टर्ब झालेलं आहे, चर्चमध्ये वाढ होत नाहीये, आत्मिक जीवनामध्ये फलदायी होत नाहीये आणि याला म्हणतात आत्मिक दुष्काळ. आणि आत्मिक वांजुटापणा काहीच उपजत नाहीये, काहीच बाहेर येत नाहीये. 10 वर्षापूर्वी जसा होता आजही तसाच आहे, 15 वर्षापूर्वी जी स्थिती होती आजही तीच आहे, काही बदल नाहीये. लक्षात घ्या, 10 वर्षापूर्वी काय होतं माहिती नाही, 15 वर्षापूर्वी काय होतं माहिती नाही, पण 2024 मध्ये काय होणार आहे हे आज मी देवाच्या सेवकांना तुम्हाला सांगत आहे. दुष्काळ निघून जाणार आहे, दुष्काळ निघून जाणार आहे. परमेश्वर आशीर्वादाचा पाऊस पाठवणार आहे, आशीर्वादाचा पाऊस तुमच्या दिशेने येणार आहे, तुमचा वांजुटापणा निघून जाणार आहे, तुमचा फळ देण्याचा प्रकार निघून जाणार आहे आणि या वर्षामध्ये एवढे फळ लागणार आहे. आमेन. या वर्षामध्ये एवढे फळ लागणार आहे. आमेन. की तुम्ही आशीर्वादाने भरून जाल, तुम्ही आशीर्वादाने वाकून जाल. या चर्चसाठी परमेश्वर मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहे, या मंडळीसाठी परमेश्वर मोठे मोठे आशीर्वाद पाठवणार आहे. आमेन. म्हणून आपण ते स्वीकार करूया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. हे वर्ष प्रतिफळाचं वर्ष असणार आहे. हे जे वर्ष आहे हे तुमच्या आशीर्वादाचं वर्ष आहे आणि हे जे वर्ष आहे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेणारं वर्ष आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक अशी आई पाहायला मिळते की देव म्हटला तू आई होणार, की तुझे लेकरं राज्य करतील. आमेन. ते राजे बनतील. आमेन. राष्ट्र त्यांच्या नावाने चालतील. आमेन म्हणा. आणि या आईने आपल्या नवऱ्याबरोबर देवावर विश्वास ठेवला. उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय जर तुम्ही वाचाल तर या आईचं नाव आहे सारा आणि हिच्या नवऱ्याचं नाव आहे अब्राम. आणि हे उभयता यांना अभिवचन होतं की मी तुझं नाव मोठं करेल, मी तुझं कल्याण करेल, मी तुझा दुष्काळ दूर करेल, तुझ्या पदरी प्रतिफळ मिळेल, तू आशीर्वादित होशील आणि तुझ्या तोडीचं कोणी होणार नाही. या विश्वासानं हे चालू लागले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 25 वर्ष निघून गेलेले आहेत. किती वर्ष? सर्वजण बोला, किती वर्ष? 25 वर्षापासून आशीर्वादाची वाट पाहत आहे, 25 वर्षापासून प्रतिफळाची वाट पाहत आहे, 25 वर्षापासून
आशीर्वादित होण्यासाठी झुरत आहे, पण आशीर्वाद काही मिळालेला नाही. आपल्यापैकी कित्येक लोक असे असतील की ज्यांनी मागच्या वर्षी देवावर विश्वास ठेवला की प्रभू यावर्षी आमचं कल्याण कर, आमचं प्रतिफळ आम्हाला दे, आम्हाला आशीर्वाद दे, पण तसं काही झालेलं नाहीये. आपल्यापैकी कित्येक लोक असे असतील जे आपल्या आशीर्वादाची वाट पाहत आहे लॉंग टाइम पासून, भल्या मोठ्या वेळापासून, पण अजून आपल्याला आशीर्वाद मिळाला नाहीये. आज मला हे जाहीर करू द्या, अब्रामाचा देव हा तुमचा आणि माझा देव आहे. अब्रामाचा देव आपल्या सगळ्यांचा देव आहे. आणि जेव्हा हा वेळ जात होता, शास्त्र मला सांगतं अब्राम नाराज झाला. होतो का नाही नाराज? आपण प्रार्थना ऐकल्या गेले आनंद वाटतो का? आजार बरा झाला नाही तर बरोबर वाटतं का? कितीतरी लेकरांसाठी प्रार्थना आहे, लेकरांमध्ये सुधार नाही, किती निराश होतो आपण. प्रार्थना केली पण कामं होत नाही, निराश होतो आपण. हात जे झालंय ते पण बिघडतं, अजून निराश होतो आपण. अब्राम नाराज झाला की देवा तुम्हाला आशीर्वाद देणार म्हटलाय, तुम्हाला प्रतिफळ देणार म्हटलंय, तुम्हाला कल्याण करणार म्हटलंय, पण अजून प्रॅक्टिकल काही झालेलं नाहीये. 25 वर्षाचा काळ साधारण नाहीये. 25 वर्षाचा काळ सोपा नाहीये. काही दिवस जर आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाही, काही दिवस जर देवाने आपली भेट घेतली नाही, काही दिवस जर आमच्या जीवनात काही घडलं नाही, आम्ही देवाचं नाव घेणं बंद करतो. अनेक लोक मंडळी सोडून निघून जातात. अनेक लोक वचन वाचणं बंद करतात आणि ते नावाचं ख्रिस्ती जीवन जगतात, ख्रिस्तापासून दूर निघून जातात. पण मी धन्यवाद देतो अब्रामाबद्दल आणि सारेबद्दल. हे देवाकडे पाहत होते. या वर्षामध्ये मी आपल्याला उत्तेजन देईल. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय, जर तुम्हाला खंबीर व्हायचंय, जर तुम्हाला बलवान व्हायचंय, तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागणार आहे. तुम्हाला देवाच्या सेवकांवर विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि पहा किती आशीर्वाद तुमच्या दिशेने येतील. पहा तुम्ही किती फलवंत व्हाल. लोक म्हणतील कुठून आलं? तुम्ही सांगता माझ्या येशूने दिलं. बोलो येशू मसीह की. जुळे लेकर झाले, येशूने दिले. म्हणा धन्यवाद येशू, म्हणा धन्यवाद येशू. नवीन गाडी मिळाली, कशी मिळाली? देवाने मला प्रतिफळ दिलं. म्हणा धन्यवाद येशू. घरी बसला, अरे एवढी सुंदर पत्नी मिळाली, एवढं चांगलं स्थळ मिळालं, कोणी दिलं? देवाने मला प्रतिफळ दिलं. म्हणा धन्यवाद येशू. ऍपलचा मोबाईल मिळाला, रेडमीचा पण घेऊ शकत नव्हतं, कसा मिळाला? देवाने दिला. म्हणा धन्यवाद येशू. मला चांगलं घर मिळालं, मला स्वतःची जागा मिळाली, माझा कॅन्सर बरा झाला, माझा मोठा रोग बरा झाला, देवाने मला आरोग्य दिलं. म्हणा धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू. देवावर विश्वास ठेवून चाला, तुमचं प्रतिफळ येणार आहे. मग 20 वर्ष लागो, 25 वर्ष लागो, देव धोका देणार नाही. ज्या देवाने तुमच्यात बीज घातलंय ना, तो देव ते उगवल्याशिवाय राहणार नाही. आमेन. ज्या देवाने तुमच्यात बीज घातलंय तो देव उगवणारा आणि वाढवणारा आणि सिद्धीच देणारा देव आहे. आमचा देव हा वाढवणारा देव आहे. या वर्षामध्ये तो तुम्हाला वाढवणार. आमेन. कमॉन, देवाच्या वचनासाठी मोठा आमेन म्हणा. या वर्षात देव तुम्हाला वाढवणार. ज्या एरियात तुम्ही कमकुवत आहात, ज्या एरियात तुम्ही दुष्काळी आहात, ज्या एरियात तुमच्या जीवनामध्ये फळ नाहीये, त्या एरियामध्ये तयार राहा. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहे, तुमच्या दिशेने साक्ष येत आहे, तुमच्या दिशेने समस्या निघून जाणार आहे आणि त्या साक्षमध्ये बदलणार आहे. कारण देवाने या वर्षात तुम्हाला काय द्यायचं ठरवलंय? वेतन, त्याचं पेमेंट, पीएफ, रिकव्हरी, सगळं एक्स्ट्रा DA सगळं त्यात ऍड होणार आहे. प्लस बोनस पण मिळणार आहे स्वर्गामधून. हालेलुया. स्वर्गामधून. बोलो येशू मसीह की. तुमचे स्वप्न भंगणार नाही, तुम्ही कधीच हरणार नाहीये. या वर्षामध्ये देव तुमच्या पुढे गेलेला आहे आणि तो तुम्हाला हिंमत देणार आहे. सारा ही थकली आणि नवऱ्याला म्हणाली बाबा आता ते काही मिळणार नाही, एक काम कर, सोडून द्या हा विषय. माझी एक दासी आहे, तिला बायको करून घे आणि तिच्यापासून आपला वंश चालू. लक्षपूर्वक काय मी आपण कधी कधी शॉर्टकट काढतो. आपल्याला वाटतं या मंडळीतून नाही तर त्या मंडळीतून, या पाळकाकडून नाही तर त्या पाळकाकडून, या मार्गाने नाही तर त्या मार्गाने. प्लीज असं करू नका. जे देवाने सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा. जे देव करायला लावतो तेच करत राहा. पहा परमेश्वर तुमच्यासाठी किती अद्भुत गोष्टी करेल. एक दिवस असा आला, देवाने पहिला हे गडबड करत आहेत, हे गडबड करता. देव त्यांच्या घरी गेला. 3 लोक पाहुण्याच्या रूपात त्यांच्या घरी होते आणि त्या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतं, देव अभिवचन देत आहे की पुढच्या वसंत ऋतूत ज्या वेळेस मी परत येईल, सारेला मुलगा होणार आहे. आमेन म्हणा. सारा ही फळ देणार आहे. आमेन म्हणा. साराचा वांजुटपणा निघून जाणार आहे. आमेन म्हणा. सारा ही फळदायी होणार आहे. आमेन म्हणा. सारा ही आशीर्वादित होणार आहे. आमेन बोला चर्च. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की साराला दिवस गेले आणि सारा त्यावेळेस गरोदर झाली ज्या वेळेस तिची पाळी थांबलेली होती, ज्यावेळेस ती लेकराला जन्म घालू शकत नव्हती. कुठलं औषध तिला त्या काळामध्ये लेकराला जन्म घालायला मदत करू शकत नव्हतं. जिथं आशा भंगली होती, जिथं वेळ संपला होता, जिथं शरीर साथ सोडून गेलं होतं, तिथं देवाने चमत्कार करायला सुरुवात केला. जिथं तुम्ही थांबले तिथून देवाची कृपा सुरू होणार आहे. जिथं तुम्ही थांबले तिथून देवाचे आशीर्वाद सुरू होणार आहे. जिथं तुम्ही थांबले तिथून देवाचं मोठं काम
सुरू होणार आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देवाने पती पत्नी लग्न आणि या संस्थेला आशीर्वाद दिला. ज्यावेळेस पती पत्नी यांचं लग्न होतं, देवबाप त्यांना आशीर्वाद देतो आणि ती जी पत्नी असते ती त्या ठिकाणी तिला दिवस जातात, तिच्या पोटामध्ये गर्भ राहतो आणि हळूहळू ती आई बनायला लागते. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ऐकत आहात? समजतंय? मी आरोग्याबद्दल कमी बोलत आहे, मी चिन्ह चमत्काराबद्दल कमी बोलत आहे, मी माझ्या देवाबद्दल जास्त बोलत आहे. हे जर आजूबाजूचं कळलं आणि देव जर नाही कळाला तर तुम्ही गडबडून जाताल. देवाकडे 2-4 वेळा येताल, खेटी घातल्यासारखं करताल, परत दिसणार नाही. पण जर देव कळाला तर तुम्ही त्याला कधीच सोडणार नाही. आमेन. जर देव कळाला तर मग सगळं काही तुमच्या मालकीचं आहे, कारण तुमचा बाप वर आहे आणि सगळं तुमच्या आणि माझ्या बापाचं आहे. आमेन म्हणा. तुम्हाला काहीच कमी नसणार आहे. ख्रिस्त येशूमध्ये तुमची सगळी गरज गौरवाने पूर्ण केली जाणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी असतील, पालकसाहेब मंडळीमध्ये असतील, सेवकाईमध्ये असतील. जर तुम्ही कामकरी आहात तर तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात तिथं असेल. शेतकरी आहात तर शेतीला धरून असतील. जर तुमचा छोटा मोठा व्यवसाय व्यवसायाला धरून असतील. जर शरीरामध्ये एखादा आजार असेल त्या आजाराला धरून असेल. काही कोर्ट कचेऱ्यामधून जात असतील, काही कर्ज पाण्यामधून जात असतील, काही लेकरांचे इश्यूज असतील, काहींना शेजाऱ्यांना धरून प्रॉब्लेम असतील, काहींचे भावबंदकीचे प्रॉब्लेम असतील. प्रॉब्लेम आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणतात पास्टर छान देवाचं वचन आहे की मला प्रतिफळ मिळणार, माझं कल्याण होणार, या वर्षात देवासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करणार. पण हे कधी होणार? अनेक काळ निघून गेलेला आहे. अनेक सेवकांचे संदेश ऐकले, अनेकदा बायबल वाचलं, अनेक मेसेज आमच्यापर्यंत आले, पण माझ्या जीवनात काही झालेलं नाहीये. मी फार निराश व्यक्ती आहे, मी फार दुःखी व्यक्ती आहे. माझ्या शेजारचे आजार बरे होत आहे, माझ्या शेजारच्यांना चांगल्या साक्ष प्राप्त होत आहे, माझ्या शेजारच्यांना नोकऱ्या मिळत आहे, माझ्या शेजारच्यांना स्थळं मिळत आहे, माझ्या शेजारच्यांना आशीर्वाद मिळत आहे. माझ्यापासून हे सगळं दूर आहे. आज देवाचा दास आहे ना, त्याने मला आपल्याला सांगू द्या, शेजाऱ्याकडे पाजाऱ्याकडे पाहू नका. तो आणि देव हा वेगळा विषय आणि तुम्ही आणि देव हा वेगळा विषय. आमेन म्हणा. त्याचा विश्वास त्याच्यासाठी, तुमचं प्रतिफळ तुमच्यासाठी, त्याचा आशीर्वाद त्याच्यासाठी, तुमच्या प्रतिफळाचे आशीर्वाद तुमच्यासाठी. देवाला काहीच अशक्य नाही. लुकुरची वर्तवण्याचा पहिला अध्याय वचन 37 जर तुम्ही वाचलं तर शास्त्र मला सांगतं माणसाला जे अशक्य आहे ते तर देवाला, माणसाला जे अशक्य आहे ते तर देवाला शक्य आहे. आपल्या शेजारच्याला सांगा देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला सर्व ती काही गाठ निघून जाणार आहे, तो चमडीचा आजार निघून जाणार आहे, तो वांजुटापणा निघून जाणार आहे, ते व्यसन निघून जाणार आहे. तुमचा आमेन गायब झाला आहे. ती किरकिर निघून जाणार आहे, ते आरोप रद्द होणार आहे, ते निंदा नष्ट होणार आहे, ते दुःख आनंदात बदलणार आहे. कारण हे तुमच्या प्रतिफळाचं वर्ष आहे. हा महिना तुमच्या प्रतिफळाचा महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही देवाचं मोठं काम पाहणार आहात. या वर्षामध्ये देव तुमच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहे. तुमच्यासाठी तो अद्भुत गोष्टी करणार आहे. आकाश आणि पृथ्वी तुमच्या बाजूने लढत आहे, कारण तुमच्या आणि माझ्या देवाला काहीच अशक्य नाही. काहीच. तुमची जी निराशा आहे, तुमच्या जीवनात जे फळ आणि जो वांजुटापणा आहे आत्मिक जीवनातला, तो निघून जाणार आहे. कारण आमचा देव हा आशीर्वाद देणारा देव आहे. मला थोडंसं अजून डीप जाऊ द्या. मी तुम्हाला एका आईकडे घेऊन जात आहे. सारा ही एक आई आहे, तिला लेकरू होत नाहीये, ती कुजलेली आहे, ती मनात झुरत आहे आणि देव तिच्या घरी येऊन तिला म्हणतो तुला पुढच्या वर्षी लेकरू होणार आहे. हेच ते वर्ष तुमच्यासाठी असणार आहे, हेच वर्ष तुमच्यासाठी असणार आहे. देव म्हणतो या वर्षात तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. या वर्षात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या वर्षात तुमच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण केल्या जाणार आहे. या वर्षात तुम्ही तुमच्या प्रतिफळापर्यंत जाणार आहात. या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाणार आहात. या वर्षात देव तुम्हाला उंच करणार आहे. मोठा आमेन. या वर्षामध्ये देव तुम्हाला दाही दिशेने आशीर्वादित करणार आहे. टाळ्यांचा अर्पण त्या देवाला द्या. दाही दिशेने आशीर्वाद तुम्हाला गाठणार आहे. आशीर्वाद तुम्हाला गाठणार आहे. तुम्ही तयार असा किंवा नसा, तुमच्या खिशामध्ये आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या पदरामध्ये आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या पर्समध्ये आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या झोळीमध्ये आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या बँकमध्ये आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या लेकरांवर आशीर्वाद येत आहे. तुमच्या जनावरांवर आशीर्वाद येत आहे. आमेन. तुमच्या शरीरावर आशीर्वाद येत आहे. तुमच्या कामावर आशीर्वाद येत आहे. तुमच्या पदावर आशीर्वाद येत आहे. तुमच्या हर एक गोष्टीवर काय येत आहे?
हे कसं होणार पाळक साहेब? हे देवाकडून होणार, हे तुमच्याकडून होणार नाही, हे आमच्याकडून होणार नाही. हे सगळं करणारा कोण आहे? म्हणा माझा येशू सगळं काही करतो. तुमचा येशू करतो की नाही करतो मला माहिती नाही, माझा येशू सगळं काही करतो. भावांनो, शेजारच्याला सांगा माझा येशू सगळं काही करतो. बहिणींनो सांगा माझा येशू सगळं काही करतो. स्तोत्र 127 आणि वचन 3 मध्ये असं म्हटलं, पहा संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. फळ त्याची देणगी आहे. काय आहे का पुढं? तुम्ही जे टीव्हीवर मोबाईलवर पाहताय काय पुढं? पोटचं फळ. अरे फळ शब्द आला का? बरं, आम्ही सुरुवातीच्या वाचनातून फळाकडेच आलोय. मी फळांबद्दल तुमच्याशी बोलत आहे. आणि शास्त्र सांगतं पोटचं फळ ही त्याची काय? वाचा पालखीबाई. पोटचे फळ हे त्याची देणगी आहे. पोटचं फळ हे त्याची देणगी आहे. पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.